भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा आज चिंचवडला पार पडला। येत्या या महापालिका निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो मेळावा फार महत्त्वाचा होता। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्या मेळाव्याला संबोधित केलं। मेळाव्याला गर्दी प्रचंड गर्दी होती। कार्यकर्त्यांचे प्रवेश मोठ्या प्रमाणावरती झाले, उत्साह पण होता मेळाव्यात। परंतु या मेळाव्यातून काही 2-3 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, ज्याचे निष्कर्ष त्या संदर्भात हा खास व्हिडिओ करतोय। नमस्कार, मी अविनाश चेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। रवींद्र चव्हाण भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, जे आता सध्या गाजतायत, ते डोंबिवली ठाणे या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये संदोपसंदी जोरात सुरू आहे। वाटलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असाच काही प्रकार होईल ना, भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8-10 नगरसेवक जे प्रवेश करणार आहेत त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडच्या मैदानावरती सुद्धा रण पेटेल। प्रत्यक्षात तसं काही झालं नाही। आजच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं भाषण झालं, अगदी जेमतेम भाषण झालं। हा संपूर्ण मेळावा हा थंडा कुल अगदी थंड होतं, काहीही नव्हतं त्याच्यामध्ये। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, या मेळाव्यातून हा संदेश त्याच्यामध्ये जातोय की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जरी एकमेकाच्या विरोधात उमेदवारी असली किंवा 128 जागा राष्ट्रवादीच्या 128 भाजपच्या असल्या तरी सुद्धा कोणीही कोणावरती कुठलीही टीका करणार नाही, हे आजच्या मेळाव्यातून स्पष्ट झालं। भाजप सुद्धा राष्ट्रवादीवरती टीका करणार नाही, राष्ट्रवादी सुद्धा भाजपची टीका करणार नाही। म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची 92 पासून तर आतापर्यंतची 2017 पर्यंतच्या कारकिर्दीत जे काही झालेले त्याच्यावरती यापूर्वी भाजपने भरपूर भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे केले होते, पण निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा मुद्दा नसेल। 2017 ते 22 भाजपने इथं या शहरामध्ये राजवट केली। 17 ते 22 ते आतापर्यंत 25 प्रशासक आहे, त्याच्यामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा असेल असं वाटलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने तोप डागेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्ष ते सुद्धा होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, हे मेळाव्याने स्पष्ट झालं। कारण वरतीच नेते मंडळींचं असं बहुतेक एकमेकांमध्ये ठरलेलं आहे की जिथे शिंदेची आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली मुंबईमध्ये, तिथे ठरलंय की दोस्तीत कुस्ती करायची, परंतु एकमेकांवर कुठली टीका करायची नाही, मन दुखवायची नाही। त्याचाच परिणाम आजचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं भाषण अत्यंत सपक, म्हणजे सभ्य, सुसंस्कृत, भाजपची पॉलिसी सांगणारं, भाजपची ध्येय धोरणं सांगणारं होतं। परंतु कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणामध्ये जाण्यासाठी जो जोश निर्माण करायला पाहिजे होता, तो जोश काय त्यांना निर्माण करता आला नाही। त्यांचं भाषण झालं, थेट त्यांचं एकच भाषण आणि अध्यक्ष शत्रुघ्न काटेंचं भाषण। खरं तर मेळाव्यामध्ये या त्या कार्यकर्त्यांचा मेळावा म्हटलं, काही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलं पाहिजे होतं। शहरात भाजपचे 4 आमदार आहेत, ते बोलले पाहिजे होते। त्याच्यानंतर अध्यक्ष जर बोलले असते तर त्या मेळाव्याला खरी कुठे रंगत आली असती, कार्यकर्त्यांना एक डायरेक्शन मिळाली असती, दिशा मिळाली असती। प्रत्यक्षात अध्यक्षांनीच भाषण केलं आणि त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे। जगामध्ये आज तुम्ही कुठेही गेलात आणि सांगितलं भारतातून आलात तर भाजपचं नाव घेतलं जातं, नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं, ती तुमची ओळख आहे। आणि भाजपच्या कार्यकर्त्याची जागतिक पातळीवरती कशा प्रकारे ओळख आहे, तुम्हाला जो मान आहे कार्यकर्त्यांना, तो भाजपमुळे आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं। भाजप हा वैचारिक बैठक असलेला पक्ष आहे, बाकी एकही पक्ष त्याच्यामध्ये वैचारिक बैठक कोणाचीही नाहीये। भाजपकडे आतापर्यंत 14 जाहीरनामे आहेत, 14 जाहीरनाम्यामध्ये काही विशिष्ट मुद्दे पुन्हा पुन्हा ते आहेत, ठासून भरलेले आहेत। त्याचं कारण ती कामं भाजप करतोय। मग त्यांनी 370चा मुद्दा दिला, राम मंदिरचा मुद्दा दिला, ही मुद्दे तुम्ही जाहीरनाम्यातले आहेत ते तडीस न्यायचं काम भाजप करते। भाजप हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे वगैरे वगैरे, हे त्यांनी सगळं सांगितलं। परंतु कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या मैदानात अजित पवारांच्या या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जिथे इथे 20-25 वर्ष सत्ता आहे त्या शहरामध्ये बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीची काहीतरी कुंडली मांडायला पाहिजे होती, ती कुठेही मांडली नाही।
त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. हो, आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचं, त्याला अर्थच काय? उद्या कदाचित वरिष्ठ पातळीवरती असंही होऊ शकतं की शेवटच्या टप्प्यामध्ये हे भाजप आणि राष्ट्रवादी युती करतील, किंवा निवडणुकीमध्ये जरी 128 जागा दोन्ही पक्ष लढले तरी ते एकमेकाच्या विरोधामध्ये काहीच बोलणार नसेल, तर आम्ही कशाला एकमेकांची दुश्मनी घ्यायची? कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्हाला नेमकं कळालंच नाही की आजचा मेळावा होता कशासाठी. शत्रुघ्न काटेंनी परिश्रम घेतले, दुमत नाही. त्यांनी गर्दी गोळा केली, त्याच्याविषयी वाद नाही. प्रवेश भरपूर झाले, ते प्रश्न नाही. परंतु मेळाव्यातून काहीतरी संदेश द्यायचा असतो की आपल्याला आता रणांगणामध्ये लढायला जायचं म्हटल्यावरती तलवारीला धार लावायची असते, तुमची थोडक्यात शस्त्र सगळी पाजळायची असतात, पण प्रत्यक्षात इथे काहीच झालं नाही. लढायला जायचं की नाही हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते असं म्हणतायत की राव, हे दोस्तीमध्ये कुस्ती आहे, उगीच आपण त्याच्यामध्ये मरण कशाला? दोघांच्या भांडणामध्ये आपलं हक ना मरण व्हायचं. जसं दोन शिवसेना फुटल्या, मनसे शिवसेना फुटली, त्यावेळी एकमेकांची डोकी कार्यकर्त्यांनी फोडली. पुन्हा राज आणि उद्धव एकत्र झाले. काय झालं? अजित पवार आणि शरद पवार दोन राष्ट्रवादी झाल्या. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांची गचांडी पकडली. प्रत्यक्षात आता म्हणे निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहे. कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो की आम्ही भांडायचं कोणासाठी, कशासाठी? त्यामुळं या मेळाव्यातून जो स्पष्ट संदेश द्यायला पाहिजे होता तो काही संदेश देता आलेला नाही. आणि ह्याच्यातून आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जानेवारी 31 जानेवारी पूर्वी होणार, म्हणजे होणारच. जो आता एक संभ्रम आहे मनामध्ये की ओबीसी आरक्षण जे 27% आहे, त्याच्यामुळे आरक्षणाची मर्यादा ही 50% पेक्षा जास्त झाली. त्याच्यामुळे नगरपालिकाच्या निवडणुका 149 काहीतरी नगरपालिका आहेत, काही 10-15 जिल्हा परिषद आहेत, 2 महापालिका आहेत, जिथे 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तंबी दिलेली आहे निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला की ते मर्यादेतच, घटनेच्या मर्यादेत राहून 50%च्या आत आरक्षण करा, अन्यथा प्रसंगी निवडणुका रद्द कराव्या लागतील. असं जरी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असलं तरी भाजपच्या वरिष्ठांचं म्हणणं असं आहे, बाकी सगळं काही असलं तर निवडणुका ह्या वेळेतच होणार आहेत. त्याच्यामुळे मंगळवारी 25 तारखेला आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे या विषयाचा. तो काय येईल तो माहीत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की निवडणुका आता ज्या सुरू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या सुद्धा पुढे जातील की काय, जिल्हा परिषद महापालिकेचा त्या पार एप्रिलमध्ये होतील की काय. पण प्रत्यक्षात भाजपच्या नंबर 1च्या नेत्याचं म्हणणं असं आहे, सांगावा आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना, निवडणुका ह्या वेळेतच होणार आहेत, गाफील राहू नका. विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी भाजप काही तंत्र अवलंबत असतं की निवडणुका पुढे जाणार अशा पुढे सोडायच्या, ते गाफील राहिले पटकन आपला कार्यभाग उरकून घ्यायचा, त्याचा ह्या भाग होऊ शकतो. परंतु आजचा जो मेळावा आहे त्या निमित्ताने मी फक्त बोलतोय, आजचा मेळावा भाजपचा हा जोश निर्माण करणारा बिलकुल नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसवरती तुटून पडायला फार मोठी संधी होती. भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी कितीतरी केलेलं आहे 5 वर्षामध्ये, ते सांगण्याची संधी होती. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतील, त्याला त्यावेळी उत्तर देता येतील. परंतु या शहराला, पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना 1992 पासून तर 2017 पर्यंत अजित पवारांनी काय दिलं आणि भाजपने काय दिलं, हे जर गणित मांडायचं झालं, याचा जर तराजू तोलायचं म्हटलं तर भाजपने या शहरामध्ये 4 आमदार दिले, 2 विधान परिषदेचे आमदार दिले, सर्वसामान्य कार्यकर्ते, ते गावकीतले नव्हते. थोडक्यात अमित गोरखे, उमा खापरे अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना थेट आमदार नेऊन बसवलं. अमर साबळे सारखा एक अत्यंत सामान्य निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता त्यांना थेट राज्यसभेचं सभासद केलं, त्यांना राज्यसभेचं प्रतोद केलं. सचिन पटवर्धन यांच्यासारखा अत्यंत ब्राह्मण समाजातला माणूस त्यांना राज्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष केलं. अमित गोरखेंना अण्णाभाऊ साठे महामंडळ, ज्याचं बजेट 700-800 कोटी रुपये ते दिलं. राष्ट्रवादीने दिलं काय हे सांगितलं तर कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण होतो. या शहरासाठी भाजपने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिलं, न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावला, स्वतंत्र तहसील कार्यालयासाठी इमारत करायची म्हणून जागा दिली. सांगण्यासारखं भरपूर होतं, परंतु प्रोग्राम काहीच सांगितलेला नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना प्रश्न पडला याच्यामध्ये की भाजपची ध्येय धोरणं ही तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, तिथपर्यंत सगळं ठीक आहे. जो संदेश
भाजपच्या संस्थापकांनी दिलेला आहे की तळागाळातला माणूस हाच आपला विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. हे सगळं वैचारिक जे आहे ते सांगणं तिथपर्यंत कार्यकर्त्यांना ठीक आहे, परंतु निवडणुकीच्या रणांगणात जाण्यासाठी जो माल मसाला पाहिजे होता त्या बाबतीमध्ये कुठलंही काही भाष्य झालं नाही. त्याच्यामुळं मला वाटतं तिथल्या आमदारांपासून बाकी खालचे पदाधिकारी यांच्यापर्यंत सगळ्यांमध्ये तोच चर्चेचा विषय की मेळावा नेमका होता कशासाठी. मित्र, कार्यकर्त्यांना जे वाटतं त्यांच्या मनातल्या मी भावना व्यक्त केल्यात. त्यांच्या मनात त्यांच्याशी बोलताना मला जे जे काही जाणवलं ते फक्त सांगितलेलं आहे. भाजपची वैचारिक बैठक हा अगदी ठासून मांडलेला त्यांनी जो मुद्दा आहे त्याच्याविषयी म्हणजे त्यांना सलाम आहे. रवींद्र चव्हाण हे अत्यंत सौम्य आहेत, अभ्यासपूर्ण निष्ठावंत कार्यकर्ते वगैरे त्यांचं फार ख्याती आहे तशी त्या बाबतीतली. त्यांनी ते व्यवस्थित समजून सांगितलं. पण या शहरातले जे प्रश्न आहेत तिथे कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरं जाताना काय करायला पाहिजे हे ते काही सांगू शकले नाही. त्याच्यामुळं मेळावा थोडा नाही म्हटलं तरी तो शांत थंडा कुलकुल असाच झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण या विषयावरती व्यक्त व्हा. धन्यवाद.